पण ही माहिती आपल्याकडे ती गृह विभागाकडे नाही. आपण खूप गंभीर आरोप केलाय की 80% जर त्यांनी कॅप्चर केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई का नाही होत? आपण हे 1 पॉइंट प्रोग्राम आहे का? उत्तर 1 मिनिट, एक मिनिट, नो 1 मिनिट उत्तर 1 मिनिट. आम्हाला ऍक्च्युली सांगितलं असतं की नियम 1 मिनिट ऐका, 1 मिनिट. नाव यू कीप क्वाइट. तुम्ही माझं उत्तर झाल्यानंतर तुम्ही 10 प्रश्न विचारा. उत्तर झालं होतं म्हणून त्यांनी नाही, मी एकच वाक्य पहिलं बोललो आणि तुम्ही ठरवून एकदम तुटून पडला. यू कान टॉक माय रिप्लाय, यू लिसन माय रिप्लाय, यू फर्स्ट लिसन माय रिप्लाय. 1 मिनिट, ऐका ना, आपल्याकडे नियम सांगितले. 1 मिनिट दोस्त, तुम्ही आता एक मिनिट, तुम्हाला उत्तर माझं ऐकावं लागणार. ऐकून घ्या. एक हा देतोय मी. एक 1 पॉइंट प्रोग्राम आहे का काही लोकांचा? अरे मी उत्तर देतो. 1 मिनिट, एक मिनिट. 1 पॉइंट ए भाऊ, तुम्ही उत्तर देऊ देत नाही. तो प्रश्न विचारतो उत्तर हा हो. 1 पॉइंट प्रोग्राम काही लोकांचा आहे की देवेंद्र फडणवीस सरकार. अरे मी उत्तर देतोय ना, ऐका ना. 1 पॉइंट प्रोग्राम काही लोकांचा आहे, सातत्याने आरोप करतायत. आम्ही आपल्याला आकडे दिले, मी आपल्याला उत्तर दिलं की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांगलादेशीच्या विरोधात नरेंद्र मोदी सरकारच्या काळात जास्त कारवाई व्हायला लागली. तर 1 पॉइंट प्रोग्राम ठेवणारे काही राजकीय पक्षाचे लोक आहेत. आम्ही राजकीय पक्ष. अरे बाबा मी उत्तर देतोय ना. अरे ऐकून तर घ्या. हा मुद्दा कोणी काढला? 80% लोकांनी कॅप्चर केलं हे तर मी उत्तर देतोय ना, दिलं ना. मग त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला ना. मग मी उत्तर दिलं ना दादा की 1 पॉइंट प्रोग्राम, मी पुन्हा रिपीट करतो, 1 पॉइंट प्रोग्राम काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचा